स्वस्त दरात सोने देण्याचे आमिष दाखवून पुणे येथील व्यापाऱ्यास नेवासा परिसरात बोलावून मारहाण करत लुटणाऱ्या टोळीतील दोघांना स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. आरोपीकडून 6,65,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याबाबत नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. फिर्यादी अरविंद सिद्धप्पा हलसांगी यांना 25 फेब्रुवारी रोजी शेखर उर्फ बंटी संजय पाडळे याने विश्वासात घेऊन स्वस्तात सोने देण्याचे आमिष दाखवले. त्यानंतर नेवासा श्रीरामपूर रोडवरील हॉटेल शिवमजवळ कांद्याच्या चाळीत बोलावून फिर्यादी व त्यांच्या मित्रांना काठी व लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली आहे. पिस्तूल व धारदार शस्त्रांचा धाक दाखवून रोख रक्कम, ॲपल कंपनीचा मोबाईल, 2 विवो मोबाईल व 2 सोन्याच्या अंगठ्या असा सुमारे 15,65,000 रुपयांचा मुद्देमाल लुटण्यात आलाय. पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या आदेशानुसार पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांच्या नेतृत्वाखाली पथकाने तपास सुरू केला. 28 फेब्रुवारी रोजी गुप्त माहितीच्या आधारे माळी चिंचोरा फाटा परिसरात सापळा रचून शेखर उर्फ बंटी पाडळे व किरण बंडू काळे यांना ताब्यात घेण्यात आले. सखोल चौकशीत आरोपींनी भाऊसाहेब भोसले, सचिन उर्फ गटण्या पवार व इतर 8 ते 9 साथीदारांसह गुन्हा केल्याची कबुली दिली आहे. आरोपीकडून 35,000 रुपये किमतीचा गावठी कट्टा, 2 जिवंत काडतुसे, 30,000 रुपयांचा मोबाईल व 6 लाख रुपये रोख असा एकूण 6,65,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. आरोपी किरण काळे याच्यावर यापूर्वी अहिल्यानगर व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात खून, दरोडा, घरफोडी व आर्म ॲक्टसह गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांच्या पथकातील हरीश भोये, पोलीस अंमलदार सोमनाथ झांबरे, दीपक घाटकर, फुरकान शेख, बिरप्पा करमल, बाळासाहेब नागरगोजे, भीमराज खरसे, बाळासाहेब खेडकर, किशोर शिरसाट, भाऊसाहेब काळे, अमोल कोतकर, प्रशांत राठोड, महिला पोलीस अंमलदार सोनल भागवत, चालक भगवान धुळे, अरुण मोरे यांनी केली आहे.